कुंडली कवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम आदिशक्ती मुक्ताबाई की जय। इतस्ततो तार्किको मार्जारः व्यर्थ तर्क करणारा व्यक्ती मांजरेच्या जन्माला जातो। कक्षा गार्धा कद्योत दुसऱ्याचे घर जाणणारा व्यक्ती काजव्याच्या जन्माला जातो। न्यासा पारी चानपत्ते दुसऱ्याचे ठेवीचे अपहरण करणारा माणसाला मूडबाळ होत नाही। रत्नापारीच अत्यंत दरिद्र रत्न चोरणारा अत्यंत दरिद्र होतो। धान्य हरणान मूषक धान्य चोरणारा उंदराच्या जन्माला जातो। देवलस्य चांडाल देवाच्या खाणारा चांडाल योनीला जातो। मातृवदंधत्वम आईचं वध करणारा आंधळा जन्माला येतो। वार्गुशिक कुर्मः व्यास घेणारा कासवाच्या जन्माला जातो। उर्ण नाभो नास्तिक कृतज्ञच देव न मानणारा न उपकाराची जाणीव न ठेवणारा कातिनीच्या जन्माला जातो। परद्रव्य हरणात प्रेतः दुसऱ्याचे धन चोरणारा प्रेत योनीला जातो। भृतकाध्यापक शृगाल पैसे घेऊन आध्यात्मिक विद्या शिकवणारा कोल्ह्याच्या जन्माला जातो। शरणागत त्यागी ब्रह्मराक्षस आपल्याला कोणी शरण आलं ना आपण जर त्याचा त्याग केला तर आपण ब्रह्मराक्षस होतो। शनिवासरे अद्रकम भक्षित्वा यात्रा कुर्यात शनिवारी अद्रक खाऊन प्रवास करावा। रविवासरे दुग्धम जलम वा पित्वा यात्रा कुर्यात रविवारी दूध किंवा पाणी पिऊन प्रवास करावा। सोमवासरे आदर्श दृष्ट्वा यात्रा कुर्यात सोमवारी आरशात पाहून प्रवास करावा। मंगळे गुडम संकाद्ये यात्रा कुर्यात मंगळवारी गूळ खाऊन प्रवास करावा। कस्तुंबरी तिलकम वा भक्षित्वा यात्रा कुर्यात बुधवारी धने किंवा तीळ खाऊन प्रवास करावा। गुरव दधी जीरकम वा खादित्वा यात्रा कुर्यात गुरुवारी दही किंवा जिरे खाऊन प्रवास करावा। शुक्रे एवं सर्षपम च संकाद्ये यात्रा कुर्यात शुक्रवारी जव किंवा मोरी खाऊन प्रवास करावा। असकृज्जलपानांच तांबूलस्यच भक्षणात उपवास प्रदूषित दिवा स्वप्नांच मैथुनात 8 वस्तू एकापेक्षा जास्त वेळा पाणी पिल्याने आणि पानाचा विडा खाल्ल्याने उपवास मोडतो। दिवसा झोपल्याने सुद्धा उपवास मोडतो। अष्टवतान्यव्रतज्ञानी आपो मूलम घृतंपय अविरब्रह्मण्य काम्यंच गुरुर्वचनमौषधम 8 वस्तू उपवास मोडित नाही। पाणी फळ मूळ दूध तूप तसेच ब्राह्मणाचे वचन गुरुचे वचन आणि औषध। 60 वर्ष सहस्त्राणी नरकम प्रतिपद्यते आत्महत्या करणारा 60,000 वर्ष नरकात राहतो। नासोचम नोदकम नाग्निम नासुरपातम च कार्यत आत्महत्या करणारा सुतक नाही त्याला पाणी पाजू नये त्याला अग्नी देऊ नये त्याच्यासाठी रडूसुद्धा नये। उपवास दिनेयस्तु दंतधावन कुंनर सघोरम नरकम याती व्याघ्रभक्षक चतुर्विगम उपवासाच्या दिवशी दात घासू नये उपवासाच्या दिवशी दात घासणारा घोर नरकात जातो। मातरम पितरम वापी भ्रातरम सुहृदम गुरुम यमुद्दिच्चे निवर्जनते द्वादशम फलम भवेत जो आई वडील मित्र भाऊ गुरु यांच्यासाठी तीर्थस्नान करतो त्या तीर्थस्नानाचा त्याला 12वा भाग मिळतो। धृतिक्षमा दमोस्तेयम शौचमिंद्रिय निग्रह धीर्विद्या सत्यमक्रोधो दशकम धर्मलक्षण असन्नानाम देहेंद्रियानाम अवष्टंब हेतू धृती कष्टलेल्या देहेंद्रियांना धरून ठेवणे कारण जी मानसिक शक्ती तिला धृती धीर करेज असे म्हणतात। धीर जाण्याचे ठिकाण काम क्रोध लोभ भय व्यसन शारीरिक कष्ट। निंदन्तु नीति निपुणा यदि वास्तुवन्तु लक्ष्मी समाविशतु गच्छत्वा यथेष्टम अद्यैव वा मरणमस्तु युगांतरे वा न्यायप्रतप्रविचलन्ति पदम न धीराः। चांगल्या माणसाने निंदा करावी किंवा स्तुती करावी। लक्ष्मी भरपूर येवो किंवा संपूर्ण जावो मरण आजच येवो किंवा युगाने येवो जरी जो धीर सोडत नाही त्याला धीर असे म्हणतात। सत्यपी सामर्थ्ये अपकार सहनम समा शक्ती असताना सुद्धा जो अपकार सहन करते त्याला क्षमा असे म्हणतात। कुद्यंतम न प्रतिकुद्येत दाकुष्ठ कुशलम वदेत क्रोध करणाऱ्यावर क्रोध करू नये दुर्वचन बोलणाऱ्याला सुद्धा आशीर्वाद द्यावा। इंद्रिय निग्रह दम ब्रह्मज्ञानोपयोगी व्यापारातिरिक्त बाह्येंद्रिय व्यापार मात्र निरोध दम इति विजय सारे। बाह्यवर्ती निवर्तनम ब्रह्मज्ञानोपयोगी सर्व क्रियांपासून आवरणे इंद्रियांना आवरणे याला दम असे म्हणतात। परस्वानपरणम अस्तेयम दुसऱ्याचे अपहरण न करणे त्याला अस्तेय म्हणतात।
पुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.